नमस्कार मंडळी, कसं काय बरेत की नाही. तसंच आता मी नवीन अकाउंटवर ब्लॉग टाकायला सुरुवात केली आहे आणि मी आज आलो होतो श्री मळगंगे मातेच्या दर्शनासाठी. मळगंगे मातेचे उगमस्थान म्हणून ओळखले जाणारे हे मातेचे मंदिर आहे आणि या मंदिरात खूप काही मान्यता आहे. तर मी निघालो होतो मंदिराच्या रस्त्याने आणि हे मंदिर कोणत्याही शिखरावर नसून दऱ्याखोऱ्यात वसलेले आहे. मी माझ्या मित्रांसोबत खाली मंदिराच्या दिशेने चाललो होतो. जाता जाता रस्त्याची जी काही रचना होती ती खूप काही वेगळ्या प्रकारे होती. हे बघा, रस्त्याच्या ह्या पायऱ्या पण खूप अलौकिक होत्या. बघता बघता मी खालच्या थरावर पोहोचलो. तसेच इथे एक पूल देखील आहे. हा पूल कोणत्याही नैसर्गिक पद्धतीने आपोआप तयार झालेला पूल आहे. बघता बघता मी मातेच्या मंदिराजवळ आलो आणि इथून एक नदीसुद्धा गेलेली आहे छोटीशी. मातेच्या मंदिरात प्रवेश करताच मातेचे दर्शन झाले आणि आदिशक्ती मळगंगा मातेचे इथेच उगमस्थान म्हणून या मंदिराला मान्यता देण्यात आली आहे. मी देवीची पूजा केली आणि मातेचा आशीर्वाद घेतला. तसेच मंदिराच्या बाहेर ह्या मूर्त्या होत्या. त्या मूर्त्याला देखील खूप काही मान्यता देण्यात आलेली आहे. आणि शेजारील हा पूल कोणत्याही प्रकारे तयार केलेला नसून नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. जगात अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या अलौकिक आहेत आणि आपोआप घडतात. तसेच आता आम्ही निघालो आहे घराच्या रस्त्याने. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर कमेंट